लीलाला इथून बाहेर काढा. काढा. काय बोलतेस तू दुर्गा? हो, आता एकतर या घरात मी राहीन किंवा लीला राहील, निर्णय तुमचा आहे. This is not possible, दुर्गा. का? तुम्ही आता मला प्रॉमिस केलं ना की मी सांगेन ते करा. तुम्ही म्हणालात की तुम्ही माझ्यासाठी काहीही कराल. त्याची तुम्ही विसरला असाल, पण मी नाही विसरले. मी प्रेग्नंट आहे हे कळताच तुम्ही मला अजून एक प्रॉमिस केलं होतं की तुम्ही मला माझ्या माहेरच्यांची, माझ्या आई वडिलांची कमी कधीच भासू देणार नाही. मी तुला प्रॉमिस करतो दुर्गा की पुढचे 5 महिने तुझं सासर, तुझं माहेर म्हणून तुझी संपूर्ण काळजी घेईल. मला सांगा, ज्या बाईमुळे मी माझं मूल कमावलंय त्या बाईला माझ्या घरच्यांनी एक क्षण तरी घरात ठेवलं असतं का? हे बघ दुर्गा, मला कळते की तू कुठल्या मनस्थितीत जातेस, पण यू हॅव कम्प्लिटली मिसअंडरस्टूड लीला. आणि जे काही झालं ते एक ऍक्सिडेंट होता. ऍक्सिडेंट नव्हता एजे. लीलाने हा प्लॅन मर्डर केलाय. नाही दुर्गा, नको असा विचार करू तू लीलाबद्दल. लीलासारखी मुलगी कधीच कुणाबद्दल असा वाईट विचार नाही करू शकत. बाळ शांत हो बाळ. किशोर, दुर्गा, एक मिनिट. दुर्गा काय करते? दुर्गा ऐक ना दुर्गा. किशोर, मला आता एक क्षण इथे थांबायचं नाहीये. प्लीज माझी बॅग काढता. दुर्गा प्लीज माझं ऐकून घे. काय ऐकून घेऊ? आता नाही ऐकून घेणार मी कोणाचं. आजपर्यंत तुमचं आणि आजींचं सगळं ऐकलंय मी. मनाला पटत नसताना सुद्धा ऐकलंय. स्वतःच्या मनाविरुद्ध त्या लीलाला एक्सेप्ट केलंय मी. का? आणि तुमचा शब्द तो माझा शब्द. मी तुमचा शब्द कधीच खाली पडू देणार नाही. मी बॅग घेऊन येते. अभी
माझ्या बॅगमध्ये सगळं सामान पुरत नव्हतं. तुमची बॅग घेतली तर चालेल ना? सॉरी लीला, रियली सॉरी. तुम्ही का सॉरी म्हणताय? हे जे काही होतंय त्यात तुमची चूक नाही आणि दुर्गाची चूक नाही. ती बिचारी तर स्वतःच्याच दुःखात आहे. आणि आता आपल्या सगळ्यांची प्रायोरिटी तिला सावरणं ही असायला हवी ना. प्लीज प्लीज नका एवढं वाईट वाटून घेऊ. तू न केलेल्या चुकीची तुला का शिक्षा मिळते लीला? दॅट्स नॉट फेअर. अभि, अरे बघा इथे बघा, मला कुठलीच शिक्षा मिळत नाहीये खरंच. हे सगळं आपण करतोय ना ते दुर्गासाठी, आपल्या कुटुंबासाठी. एकदा का दुर्गाचा राग शांत झाला ना की मग बोलू ना आपण तिच्याशी. प्लीज अभि, वाद झाला आता, नका एवढा त्रास करून घेऊ.